जय शिवराय, जय भीम, जय लवजी। आता मुंबईमध्ये माननीय शेटजींचा रोड शो चालू आहे आणि तो चालू कुठनं झाला माहिती आहे? घाटकोपरपासून। पण आपल्या शेटजींना एवढी पण माणुसकी नाही आहे की त्या घाटकोपरचे जे काय आता मृत्यू पडले 14-15 काहीतरी जे आहेत आणि बाकीचे आता अडचणीत आहेत, पण त्यांच्या बाबतीत त्यांनी एक शब्द काढला नाही। आणि हा त्यांनी घेतलेला जो मीडिया आहे हे पण त्यांचंच उदोदो करतात। अहो तुम्ही सांगा ना की तुम्ही जेवढी लोक तिथं आहेत, म्हणजे लहानपणातील लोक पण तिथं आहेत, ते कशाला आलेत? आणि तुम्ही काय सांगता की मोदीजींच्यावर प्रेम? अहो कुठलं त्या शेटजीला कोणी प्रेम करत नाही, काय करत नाही। त्यांना जर ह्या देशाची खरी चिंता असती, ह्या देशातल्या प्रत्येक नागरिकाची त्यांना जर काय गरज असती तर त्यांनी पहिलं आत्ता काय केलं असं? घाटकोपरला जे जे मृत्युमुखी पडलेत त्यांच्याकडे गेले असं, त्यांना सांगितलं असतं, त्यांना आधार दिला असता, पण त्यांनी तसं नाही केलं। पण ते रोड शो करत आहेत, म्हणजे तुमच्या माझ्या मतदाराला एक त्यांनी दाखवून दिलं की RSS हा BJPचा पक्ष, हा बाकीच्या गोष्टी कुठल्याही मानत नाही, हे फक्त निवडणुका 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 ह्याचाच विचार करते। मग आता तुमच्या माझ्या मतदार राजाचा जो अधिकार आहे, ह्या माणसाला घरी बसवावं लागेल, हे तुमच्या माझ्या आता हातात राहिले। त्यामुळं माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम गोरगरीब जनतेला आव्हान आहे की आपण काय झालं तरी महायुतीचे जे जे उमेदवार जिथं उपस्थित असतील त्यांना सर्वांना भरघोस मतांनी धो धो करून पाडा। पण महाविकास आघाडी, इंडिया आघाडी ह्यांचे जिथं जिथं उमेदवार असतील, तुमचे नातेवाईक असतील, तुमचे हितसंबंध असतील, मित्र असतील, ह्यांना प्रत्येकाला सांगा की येणाऱ्या आपल्याला 2024ला जर चांगलं शासन पाहिजे असेल, भारत जर चांगल्या लोकांच्या हातात द्यायचा असेल तर आपल्याला इंडिया आघाडीला मतदान करावं लागेल, हे लक्षात ठेवा। आणि मी माझ्या सर्व मागासवर्गीय जनतेला, दलित जनतेला, अल्पसंख्याक जनतेला आणि माझ्या प्रत्येक नागरिकाला हे मी आव्हान करतो की आपण सर्वांनी मतदानाला बाहेर पडा आणि यावेळेस महाविकास आघाडी, इंडिया आघाडीच्या प्रत्येक उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून द्या, एवढीच विनंती करतो। जय भीम, जय लवजी, जय महाराष्ट्र।